मयूर मयूर लवकर यायचंय. बाबू म्हटलंय मयूरला मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. मन मोठ्या बाबूचं म्हणूनच VPL खेळला नाही. पुढच्या वर्षी तो म्हटला VPL खेळणार आहे. सूरज चव्हाणला पहिलाच फॉर्म भरायला सांगितलंय. मयूर या लवकर. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आतापर्यंत बघितलेल्या 2 मॅच त्याच प्रकारची ही मॅच बघायला मिळेल. आणि हा सेमीफायनलचा थरार 2 बलाढ्य संघांमध्ये. त्याच्यामध्ये एका बाजूला ओम साईच्या 0536, त्याच्या समोर संघ तेजस 11 आणि फायनल मध्ये जीवदानी माऊली आहे. मयूर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सन्मान्य भूपेश साहेब या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभास्ते ही जर्सी दिली जाणार आहे. भूपेश साहेब आपणास विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्या शुभास्ते मयूर आणि ऋतिक पागी यांना ही जर्सी द्यायची आहे. हितेश भोईर याचा हा पहिला चेंडू, 1 धाव. भाटीबंदरवरचा हा महोत्सव APLचा, APL मध्ये आपलं लपलंय आणि हा आपुलकीचा सण शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये. ही रविवारची रात्र, रविवारची रजनी आणि या रजनीमधील सेमीफायनलचा हा सामना. एका धाव्याने धावपलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा हितेश भोईर फेकी करण्यासाठी आल्याने मयूर पडेलकर तिथं बॅक करतायत. धावपलकरती धावा 3 आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. किमान 40 धावा इथे धावपलकावरती दाखवाव्या लागतील, लावाव्या लागतील, जेणेकरून तुम्हाला मॅच मध्ये जिवंत राहता येईल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मयूर पडेलकर चांगली फिल्डिंग करतोय. येतोय डॉट. 2 मोठ्या मॅच नंतर आणि तिशी पारच्या मॅच नंतर काय ही मॅच थोडीशी लो स्कोरिंग बघायला मिळेल का, की इथून चांगलं धावपलक म्हणजे 40च्या आसपासचं धावपलक दिसून ह्या मॅचमध्ये सुद्धा ती रंगत दिसेल का, हा एक प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, जे सहकार्य मागील 2 दिवसामध्ये तुम्ही आम्हाला दिलेत ते सहकार्य येणाऱ्या 2 मॅचपर्यंत कायम राहील अशीच आपल्याकडून एक अपेक्षा आहे. एक छोटी विनंती तुम्हाला की तुम्ही जिथे बसलात तिथून कोणालाही कोणत्या प्रकारची हानी होणार नाही याची काळजी घ्या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धावून कंप्लीट केली जाते. APL आगाशी प्रीमियर लीग. प्रत्येक चौकाराला जयेश पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. बॅटिंग टीमला 200. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी. सुयोग आणि जयेश पाटील यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं बक्षीस आहे. आणि चौकार मारण्याच्या नादामध्ये इथे चेंडू हातातून निसटलाय. बघा प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट या ठिकाणी कराशी वाटते. रे चेंडू केलाय डिक्लेअर झोनच्या बाहेर. फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. बघा एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे सर्व प्रेक्षकांसाठी. अजून एक मोठी पर्वणी आपल्या भेटीला येणार आहे. जसं मी VPLच्या बक्षीस वितरण समय सांगितलं होतं, वसई बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन घेऊन येते VPL ओव्हरआर्म मध्ये सुद्धा जीवदानी ग्राउंड वरती. येत्या फेब्रुवारीमध्ये ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याची अधिकृत माहिती थोड्या दिवसामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे जे कोणी ओव्हरआर्म खेळणारे खेळाडू आहेत त्यांनी तयार राहायचं आहे आणि लवकरात लवकर फॉर्म सबमिट करून आपण ती VPL यशस्वी करायची आहे. आणि संपूर्ण आयोजन RS ग्रुप आणि वसई बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं करण्यात येणार आहे. पेड ऑप्शन असणार आहे या स्पर्धेमध्ये, याची सुद्धा नोंद घ्या. त्यामुळे ही स्पर्धा जी आहे तिचं भव्य दिव्य स्वरूप हे आपल्याला येत्या फेब्रुवारीमध्ये बघायला मिळेल. लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट, 3000 रुपयाचं बक्षीस आहे रंजनदादा पाटील यांच्याकडून. अमर म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि एका एका धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न विघ्नेश साखलतोडे करतायत. 10 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. राहुल पुळेकर तंबूच्या आश्रयाला गेलेत आणि आता समस्त दडपण विघ्नेश साखलतोडेवरती. विघ्नेश साखलतोडे जी काही तुम्ही साखळी त्याच्या समोर आणाल तिला तोडण्याचं तो काम करतो, जी काही फील्ड त्याच्या समोर आणाल त्याला तोडण्याचं तो काम करतो. आणि त्यामुळे जी काही षडयंत्र आता मैदानाच्या आतमध्ये किंवा जी काही व्यूहरचना आखली जाणार आहे त्याला तोडण्यासाठी तो सज्ज आहे. फक्त आता ती तोडफोड कधी बघायला मिळेल याच्यावरती आपणा सर्वांच्या नजर आहेत. मयूर पडेलकर याला पाचारण करण्यात आलंय बॉलिंग मार्कवरती. मयूर पडेलकरने मागील मॅचमध्ये जी षटक हाताळलं त्या षटकामुळे मी म्हणेल तेजस्वीलंचा संघ या मॅचमध्ये परत येऊ शकला. जे लगातार 3 डॉट आले तिथून थोडीशी कहाणी बदलली आणि जयेश गरजच्या झंझावाताला रोखण्याचं कार्य या गोलंदाजाने केलं होतं. आता विघ्नेश त्याच्या समोर आहे. फ्रंट फूट वरती येत असताना चेंडूला ड्राईव्ह केलंय अब्दुल अंकाल यांना आपण बघतोय. आयोजन कमिटीमध्ये त्यांना सुद्धा बघाल तुम्ही ज्या वेळेला ओव्हरआर्मची VPL खेळवली जाणार आहे. प्रचंड आणि उदंड प्रतिसाद प्रत्येक स्पर्धेला मिळतोय. ही समस्त वसई बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनची अचिव्हमेंट आहे. सिंगल धाव्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. नयन कालुष्टेचा खेळ दिवसेंदिवस नवनवीन होत चाललाय. जणू की 18 ते 20 वर्षाचा खेळाडू आहे की काय असं म्हणावं लागेल. कारण आता दिवसेंदिवस म्हणजेच VPL नंतर काहीशी वेगळी बॉडी लँग्वेज झाली आहे नयन कालुष्टेची. परंतु विघ्न हरताय. चांगला ड्राईव्ह करण गवळी डाईव्ह लगावलं, चेंडू अडवला. नितेश पाटीलने दाखवलेल्या झंझावातानंतर आता तेजस्वीलंचा प्रत्येक खेळाडू ऍक्टिव्ह झालाय. एक अशी तरी कोणती चावी फिरवावी आणि प्रत्येकाला चार्ज होताना बघावं अशा प्रकारची काहीशी स्थिती इथे दिसते. पलकावरती धावा 13 आहेत. फक्त रनआउट साठी रिव्ह्यू घेऊ शकतो मगाशी अनाऊन्स केलं होतं आणि त्यामुळे बाकी कोणत्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू घेऊ शकत नाही आहात. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. धावपलकावरती धावा 13 आहेत आणि 3 चेंडू आतापर्यंत झालेत मयूर पडेलकर समोर. शिवम राय या मॅच मध्ये धावा किती होतील, किती होणार, किती नाही होणार या सर्व बाबींची चर्चा होईल. परंतु जेवढ्या पण होतील त्याच्यासाठी कडवी झुंज द्यावी लागणार. मग तर बॅटिंग करणारी टीम असो किंवा बॉलिंग करणारी टीम. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी. सिंगल धाव येते. एका धाव्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल आणि 14 वरती धावफलक येऊन थांबलंय. तुल्यबळ संघ आहेत. दोघांची स्टारकास्ट जर आपण पाहिली तर कोणत्याही प्रकारे कुठेही कमीपणा दिसत नाहीये. मोठा फटका डाऊन द विकेट मारायचा तो अपड्राईव्हचा फटका आहे. धावचीची संधी. फलंदाज बाद आहे का? पंचांचा बोट हवेमध्ये. विघ्नेश साखलतोडे बाद. न तोड़ पाए कोई जंजीर और लौटना पड़ा है पेवेलियन की ओर. 1 more विकेट डाउन.
थँक्यू डीजे. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 14 भरती धावफलक थांबलंय. 2 ते 3 मोठे फटके मॅच मध्ये परत आणतील ओम साईच्या 0536 या संघाला. काय ते 2 ते 3 मोठे फटके दिसतील का? मयूर पडेलकर समोर, आता शिवम राय आहेत. खूप चांगली कामगिरी मयूर पडेलकरने केली ॲज अ बॉलर म्हणून तेजस मध्ये. टॅप केलं चेंडूला. खूप दिवसानंतर स्टेपचा आवाज ऐकायला यायला लागलाय. मध्ये थोडासा विसर पडला होता सर्वांना, परंतु आता पुन्हा एकदा अशा काही आवाजांना आपण ऐकतोय. अखेरकार 3 षटकं संपली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची दाबा 14. येणारे 6 चेंडू खूप निर्णायक आणि महत्वाचे आहेत. या ऐकूयात ऊर्जा देण्यासाठी एक सुंदर संगीत. नितेश पाटील शेवटच्या अंतिम षटक हाताळण्यासाठी आलेत. संदीप किणीचा झंझावात अजूनही आपण पाहिलेला नाहीये आणि ही ती वेळ आहे जिथे त्याचा तो झंझावात. चेंडू मागे गेला एका धावेसाठी. सिंगल धाव मिळेल अमर मात्रे. सन्माननीय विजयदास यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. सन्माननीय विजयदास यांना विनंती आहे आपण मंचावरती या. सूरज चव्हाण आपण सुद्धा मंचाच्या दिशेने यायचे. टॅप केले चेंडूला, अडवले विमल सिंगने, फेकी केली तोपर्यंत एक धाव येते. ओम साईच्या हा संघ सेमीफायनल खेळताना दिसतोय. मोठा फटका गॅप मधून. सँडी ऑन फायर. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. सँडीच्या बॅटमधून चौकाराला धावफलकावरती धावा किती झाल्या? 20 धावा धावफलकावरती. 20. सन्मान्य विजयदास जी वेलकम. समोर डाउन द विकेट. फील्डिंग चांगली. भाई मयूर पडेलकर वही है ना या फिर कोई और है? एक बार चेक कीजिएगा जरूर. आणि मयूरच आहे. खूप चांगला क्षेत्ररक्षण. 21. 21. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये एखादा मोठा हल्ला होतोय का? जर होईल हल्ला तरच होणार कल्ला, आणि तो कल्ला करण्याची संधी तुम्हाला त्यावेळेला मिळेल ज्यावेळेला तुम्ही चांगल्या धावफलकामध्ये दिसाल. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. बॅकफुट रन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय. विमल सिंग. क्या बात है. सिंग इज किंग. फेकी होतीये. शिवम राय बाद. थँक्यू डीजे. या मॅच मध्ये आता जान झोकण्यासाठी, चांगलं धावफलक दाखवण्यासाठी किंवा लढण्यासाठी बळ यावं असं वाटत असेल तर इथे एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. एक चौकार अपेक्षित आहे. किमान एक चौकार सँडीच्या बॅटमधून. राय ब्रदर्स मधील अजून एक राय म्हणजे सिद्धार्थ राय मोनू मैदानाच्या आतमध्ये आलेत. चेंडू खेळण्याची संधी मिळेल की नाही माहित नाही, कारण शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे या 4थ्या षटकामधील. ओ सँडी बाद. मॅच फिनिश. इनिंग फिनिश. आणि इनिंगची समाप्ती जर आपण पाहिली तर 21 वरती झाली आहे. 22 लक्ष तेजस्वीला या संघासमोर ठेवलंय.
वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन RS ग्रुप घेऊन येत आहे आपल्या भेटीला VPL ओहराम मध्ये जीवदानी ग्राउंडवरती त्या ग्रासी मैदानावरती त्या हरियालीमध्ये ते भव्य दिव्य स्वरूप त्या टुर्नामेंटचं पेड ऑक्शन आणि ही स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. तरी आम्ही जितके एक्साइटेड आहोत या मॅचसाठी आपण सुद्धा फॉर्म पडताच या स्पर्धेचा एक भाग व्हा. लवकरच तुमच्यापर्यंत सर्व शेड्यूल पोहोचवलं जाईल या मंथ एंड पर्यंत. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल नयन कालुष्टे आणि नितेश पाटील यांना आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू निघून गेलाय जिथे धीरज कोरपे स्वतः आलेत चेंडूवरती. सिंगल डाऊन कंप्लीट केली जाते. APLचा हा मंच आहे, आगाशीच्या टीमचा हा संच आहे, ज्या संचानेही एकत्रित येऊन समस्त वसई विरारला आमंत्रित केलं या आणि या महोत्सवाचा या सणाचा या APLचा तुम्ही भागीदार व्हा, याचा आस्वाद घ्या. तुम्हाला नक्कीच आमच्या पाटीबंदरवरती येऊन तो आनंद मिळेल आणि तो आनंद आज समस्त वसई विरारमधील अंडरआर्म खेळणारे सर्व चाहते उपभोगत असताना मॅचची सुरुवात झाली होती त्यावेळेला वाटलं होतं काहीसं मोठं धावफलक, परंतु मागील 2 मॅच जर बघितल्या एक 43 आणि एक 32-33 झाली होती. म्हणजेच काय तर 2 धावा 2 त्या मॅचेस हाय स्कोरिंग थोड्याशा होताना दिसल्या. म्हणजे तिथे गोलंदाजांना वाचवण्यासाठी खूप सारी मुभा होती. आता तिथून वळून येत असताना ही मॅच हाय स्कोरिंग किंवा त्याच रेंजमध्ये होईल का असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आणि तो जो ग्राफ आहे तो पडत असताना हा सेमीफायनलचा सामना जास्त लो स्कोरिंग होताना दिसतोय आणि या स्पर्धेमधील सर्वाधिक कमी धावफलक स्कोअरबोर्डवरती लगावलं गेलं 21-22चं लक्ष. कल्पक राऊत याचं हे षटक सिंगल धावून कंप्लीट केली जाते. वैभव पाटील आणि आशुतोष जाधव यांना मी विनंती करेल की या फायनलच्या मॅचच्या अगोदरची संपूर्ण तयारी आपण करून घ्यायची आहे. कशा प्रकारचा तो कॉन्सेप्ट आहे, कशा प्रकारे आपण फायनलच्या अगोदर सर्व फायनल अगोदरची आखणी करणार आहोत. सिंगल धाव येते, एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. गंभीर पाटील विकास दसकर ही आमची ऑफिशियलची जोडी या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. आणि आता शेवटच्या काही 2 ते 3 मॅचमध्ये अजय पवार आणि अनिल बेनबन्सी यांना आपण पाहतोय. धावफलकाची धाबा 5, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. राहुल पुळेकर नवीन गोलंदाजी मॅचवरती आणि दिशा देण्याचा प्रयत्न नयनने केला. सिंगल धाव. नयन कालुष्टे म्हटले की VPL सर्वांना आता आठवणीत राहील, तो चौकार. आणि नितेश पाटील म्हटलं की तेजसचा एव्हरग्रीन प्लेयर, परंतु राहुल पुळेकर म्हटले की ओम साईच्या या संघाची खूप मोठी कमान, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची खूप मोठी ओळख आणि त्या ओळखीला साजेसा खेळ दाखवण्याची मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. 2 अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये आहेत. सिंगलसाठी हा चेंडू खेळला गेला. 1 धाव येते. 8 धावा धावफलकावरती. अजून 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. कोणी विसरणार नाहीये APLचं हे पर्व. ज्या प्रकारे प्रत्येकाला खेळण्याची संधी मिळेल. ही पहिली टुर्नामेंट आहे. APL ही VPL नंतरची पहिली टुर्नामेंट आहे आणि या APLमध्ये इतका चांगला प्रतिसाद दर्शकांचा संघांचा मिळाला आहे, तर इथून पुढे येणाऱ्या स्पर्धा कशा होतील. आणि खूप साऱ्या स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत. पुढच्या महिन्यामध्ये आपण मनलपाड्याचा तो क्रीडा महोत्सव MPL आपण बघणार आहात. तिथून पुढे जात असताना तुम्हाला SPL बघायला मिळेल. SPL नंतर जीवदानी JCC प्रीमियर लीग सुद्धा बघायला मिळेल. जीवदानी माऊलीची स्पर्धा सुद्धा बघायला मिळेल. अनेक स्पर्धा वेटिंग वरती आहेत. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न विघ्नेशने त्या ठिकाणी केला. खूप चांगला स्टॉप. सिंगल धाव येते. एका धाव्याने धावफलक पुढे जाऊन पोचले आता 11 वरती. किती धावा धावफलकावरती लगवल्या जात, किती चेंडूंमध्ये ही मॅच
संपवली जाते याचा विचार जरूर होतोय, कारण 2 षटकं संपलीत आणि 11 धावा धावपलकरते आहेत. अजूनही 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. काय या 11 धावांसाठी 2 षटकं पूर्ण मोजली जात आहेत का, की त्या अगोदर तिसऱ्या षटकामध्ये काहीसा मोठा फटका आणून या मॅचला लवकर गवसणी घातली जाते, की 1 ते 2 चेंडू डॉट घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत या मॅचला लढवत ठेवत ओम साईच्या 0536 हा संघ हा सामना आपल्या बाजूने झुकवते. अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत आणि ज्या ज्या संघांचे प्रशंसक या ठिकाणी बसले तर विचार करत असणार आहेत आपल्या संघाच्या बाजूने, आपल्या संघाच्या हिताचा. अरे दुसऱ्या कोणी सांगा तो मैदाना बाहेर जाईल, लवकर त्याला काढा. अरे तिथून सगळ्यांनी बाजूला वा, जेणेकरून तो बाहेर जाईल. अरे तिथून बाजूला वा रे. आता इतक्या सगळ्या पब्लिकच्या मध्ये जर का आला तर त्याला त्याचा घराचा विसर पडणारच आहे, वाटच दिसणार नाहीये. संदीप किणी वेगवान फटका अडवलाय, फेकी झाले. ओहो ये क्या हुआ है. तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलाय, म्हणजे काहीतरी इथे गडबड आहे. बाद आहे की नाही बघितलं जाईल. अरे रुको जरा, सबर करो, सबर का फल मीठा खट्टा दोनों होता है. मीठा होगा तो अच्छा होगा, खट्टा होगा तो दूसरे के लिए अच्छा होगा, शायद ही. देखते क्या होता है. गंभीर बघणार आहेत नक्की यष्ट्यांवरती काय लागलंय. चेंडू की हात केव्हा लागला हे सुद्धा बघितलं जाईल, परंतु फटक्यामध्ये जितकी जान होती तितकी जान समोर विघ्नेशने झोकली आहे आणि थ्रो सुद्धा केलाय. सेमीफायनल आहे, त्यामुळे पूर्ण आणि सगळ्या बाजू बघितल्या जातील. नक्की कुठे केव्हा कधी कसा चेंडू लागला आणि त्यानंतर नक्की काय घडलं. या अटेम्प्टसाठी जयेश पाटील आणि सुयोग जाधव यांच्याकडे 100 रुपयाचं बक्षीस आहे विघ्नेश साखळतोडेसाठी. बघा कोणाला जर का आता या रात्रीमध्ये भूक लागली असेल तर आमच्या मंचाच्या उजव्या बाजूला फूड स्टॉल आहे, श्री समर्थ फूड स्टॉल. तिथे येऊन तुम्ही प्रत्येक त्या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता आणि तुमचं पोट भरू शकता. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला शुल्क आकारलं जाणार आहे. जे काही त्याची किंमत आहे ती किंमत देऊन तुम्हाला ते पदार्थ मिळतील. फलंदाज बाद, कहाणीमध्ये ट्विस्ट. 11-11 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. नितेश पाटीलचं बाद होणं म्हणजे तेजस 11 साठी अडचणीची बाब आहे, परंतु आता नयन कालुष्टे आणि करण गवळी यांना आपली जबाबदारी समजून खेळ करावा लागणार आहे. परंतु संदीप किनी काय जबरदस्त गॅदरिंग पाहायला मिळालं. ज्या प्रकारे विघ्नेशने फेकी केली होती आणि त्यानंतर चेंडू हातामध्ये पकडला, यष्टांवरती लावला. एका धाब्यासाठी पुन्हा एकदा चेंडू जातोय सिंगल. बॉक्स क्रिकेट म्हटलं की सिंगलला खूप मोठी किंमत आहे. जेवढी ताकद आणि जेवढ्या टेक्निकने तुम्हाला चौकार मारण्यासाठी मेहनत करावी लागते, तेवढीच टेक्निक आणि ताकद तुम्हाला एका धावेसाठी सुद्धा वापरावी लागते. आता ती ताकद थोडीशी विरुद्ध आहे. जोर काढून लावणारी ताकद आणि युक्तीने लावली जाणारी ताकद
हा त्याच्यामधला फरक आहे, हा फासला आहे. आणि या फासल्याला जो कोण समजतो तो सिंगल आणि चौकार या बॉक्स क्रिकेटमध्ये मारणं विसरत नाही आणि त्याच्यामुळे त्याला अपयश क्वचित येतं. करणच्या प्रत्येक चौकाराला 100 क्लीन बोल्ड. नयन कालुष्टे बाद. अजून एका विकेटचं पतन. धन्यवाद डीजे. बघा 8 बॉल बाकी आहेत आणि 8 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. आता 1 धाव वरती आली आहे. ओम साईच्या 0536 हा संघ थोडा वरचढ वाटायला लागलाय. वाईट बॉल. विमलच्या प्रत्येक चौकाराला 1000 रुपये रंजनदादा पाटील यांच्याकडून. ही काहीशी मोठी बोली आहे. विमल चौकार मारेल की नाही हा पण सुद्धा एक प्रश्न आहे. सिंगल धाव येते, एका धावाने धावफलक पुढे जाईल. मॅच अजूनही समान आहे. 6 बॉल 6 वरती ही मॅच जरी गेली तरी सुद्धा या मॅचची रंगत वेगळी असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. चेंडू अडवलाय. करण गवळीसाठी चौकारासाठी बक्षीस होतं. जयेश पाटील आणि सुयोग जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस प्रत्येक चौकाराला आहे. आणि असं असताना आता बघूयात 6-7 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. विघ्नेश साकलतोडेच्या हातामध्ये चेंडू. 6-7. 6 चेंडू 7 धावांची गरज. विमल सिंग कर्णधार काय विचार करतायत किंवा विघ्नेश साकलतोडे काय विचार करतायत याच्यावरती सर्वांच्या नजरा आहेत. दोघांच्या बाजूने मॅच समान आहे असं म्हणावं लागेल. परंतु आतापर्यंत जी बॅटिंग झाली त्या बॅटिंगमध्ये मोठा फटका येऊ दिलेला नाहीये. ही ओमसाईच्यासाठी चांगली बाब आहे. आणि आता शेवटच्या क्षणामध्ये ह्या मॅचला खेचल्यामुळं दडपण हे तेजसवरती थोडंसं जास्त आहे. मोठा फटका डाऊन द विकेट. ओहो, रोके से ना रुके हम, झुके से ना हम झुके हम, अशी काहीशी कहाणी आहे. झुकणार नाही, थांबणार नाही. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. मध्ये फिल्डिंग गेली आणि त्यामुळे चेंडू अडलाय. आता 2 लगातार डॉट आल्यामुळे आता 4 चेंडू आणि किती धावांची गरज. 4 मध्ये 7. मॅच होती कुठे आणि मॅच आली आहे कुठे. ओहो, 3 मध्ये 7. ना किसी ने सोचा था ना किसी को लगा था. पण आता वाटतंय, आता लागतंय, कारण ही मॅच पूर्णपणे फिरली आहे. 2 चौकार कंपल्सरी मारायचे आहेत. डाऊन द ग्राउंड. चेंडू अडलाय. सँडीने चेंडू अडवला आणि आता 2 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. करण गवळी क्षमतावान खेळाडू आहे. क्षमता त्याच्यामध्ये सुद्धा. जर का हा सामना जिंकवला ओम साईच्या सर्व खेळाडूंनी किंवा विघ्नेशनी तर या संघाला 15 टी-शर्ट ओमकार कदम यांच्याकडून. आणि मॅच जवळ जवळ जिंकल्यासारखं वाटायला लागलंय कारण अजून 1 बॉल बाकी आहे. अशा प्रकारच्या इक्वेशन मध्ये विघ्नेश साकलतोडे नेहमीच चांगली कामगिरी करताना दिसलाय, मग तो संघ कोणताही असो. आता समोर ऑफ ड्राईव्ह. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकलाय टीम ओम साईच्या 0536 या संघाने.